दर्शक हो, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षकांनी 21व्या शतकामध्ये मुलांच्या क्षमता विकसित करण्यासाठी अग्रेसर राहावं यासाठी शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण सुरू आहे। या प्रशिक्षणादरम्यान सहभागी झालेल्या शिक्षकांचे विविध पैलू यावेळी पाहायला मिळत आहेत। सोलापूरच्या विडी घरकुल येथील राष्ट्रमाता इंदिरा शाळेमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणामध्ये सोलापुरातील चतुराबाई श्राविका शाळेतील अश्विनी देवद्वारे या शिक्षिकेनं प्रशिक्षणातील संदेशावर आधारित सुरेख अशी रांगोळी साकारली। ही आकर्षक रांगोळी शिक्षक विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। शिक्षिका देवद्वारे यांनी सुंदर आणि सुरेख अशा रेखाटलेल्या या रांगोळीविषयी द न्यूज प्लसशी बोलताना अधिक माहिती दिली। माझे नाव अश्विनी अशोक देवद्वारे, मी चतुराबाई श्राविका विद्यालय सम्राट चौक येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। इथे ट्रेनिंग सुरू आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे। शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 2024 आणि 25 या प्रशिक्षणासाठी मी इथे आले होते। पण प्रशिक्षण खूप सुंदर चाललं होतं, पण तेव्हा डोक्यात मनात विचार आला की आपण काहीतरी कलेच्या माध्यमातून काहीतरी लिहावं, तर काहीतरी आपली कला सादर करावी। मी सहाय्यक शिक्षकांना पण परमिशन त्यांची काढली, त्यांनी मला इथं कला सादर करण्याची एक संधी दिली आणि मी इथं माझी कला सादर केली। रांगोळी ही कला ही कला आहे जी आपल्या आत्म्याला स्पर्शून जाते आणि आपल्या आत्म्यातले सगळं पूर्ण समोर म्हणजे कमी शब्दामध्ये न शब्द घेता आपण व्यक्त करू शकतो, निसर्गाच्या जवळ जाऊ शकतो, कले माध्यमातून आपण रंगांची उधळण करू शकतो आणि खूप छान वाटतं, समाधान वाटतं काढल्यानंतर। एक खूप छान कलेचं साधन आहे। विद्याबरोबर कला पण यायला पाहिजे। कला ही साधनं आहे आणि सातत्याने ती येते आणि प्रशिक्षणाच्या निमित्ताने इथं मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते। प्रशिक्षण खूप चांगल्या रीतीने सर्व शिक्षक आत्मसात करत आहेत, त्याचा आपल्याला उपयोग पुढे भावी आयुष्यात होणारच आहे। आपण मुलांना घडवूयात, मुलांचं शिक्षण व्यवस्थित पुढे नेऊयात। आपण हा सगळ्या शिक्षकांनी बसाव इथं उचललेला आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस। न्यूज प्लस बरंच काही।